नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. इच्छा कोणतीही असो, या एका उपायाने पूर्ण होणारच. कोणत्याही गुरुवारी तुम्हाला एके ठिकाणी सुपारी ठेवायची आहे. मनातल्या सगळ्या इच्छा 100% काही दिवसातच पूर्ण होतील. बघा, हा सुपारीचा उपाय जर तुम्ही केला तर त्याचा 100% अनुभव तुम्हाला येईलच. आपण बघा, सुपारी जी आहे ना, तर ती बऱ्याचशा देवांच्या पूजांमध्ये आपण वापरत असतो. म्हणजे असं म्हणू शकतो की सुपारीशिवाय देवाची जी आपण कुठलीही पूजा करतो, सत्यनारायण करतो किंवा वास्तुशांती करतो, त्याच्यामध्ये बघा सुपारी ही आवर्जून वापरली जाते. सकाळी देवासमोर दिवा लावून आपण आरती म्हणतो, ठीक आहे. किंवा कोणतीही पूजा असेल तर सर्वप्रथम आपण देवासमोर दिवा लावत असतो आणि पूजा नित्यकर्म झाल्यानंतर निरंजनाने ओवाळून, अगरबत्तीने ओवाळून आपण कापूर वगैरे लावत असतो. तर याच प्रकारे जसं आपण दिवा देवासमोर लावत असतो, दिव्याला इतकं महत्त्व आहे, त्याचप्रमाणे सुपारीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. सुपारीचा जर हा तुम्ही प्रभावी उपाय केला तर तुम्हाला याचा 100% लाभ होईल. आता या सुपारीचा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे बघा. तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये तुम्हाला प्रगती मिळत नसेल, व्यवसायात वाढ होत नसेल किंवा बऱ्याचशा मुलामुलींचे खूप दिवसापासून लग्न जुळत नसेल, तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो संपून जातो किंवा भरपूर पैसा येऊन तो व्यवस्थित म्हणजे वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो. यानंतर घरामध्ये विनाकारण सततचा आजारपण चालू असतं, म्हणजे डॉक्टर वगैरे ट्रीटमेंट या गोष्टींमध्ये बराचसा पैसा खर्च होतो. कोणत्याही अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, वाईट गोष्टी घरामध्ये आलेल्या असतील आणि त्या काही केल्या जात नसतील, तुमचे कामं जे आहेत अनेक दिवसापासून रखडलेली असतील, काही कारणामुळे ती पूर्णच होत नाहीत, असं सुद्धा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो. तर त्यासाठी तुम्ही हा सुपारीचा उपाय करू शकता. हा उपाय जो आहे तो तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे. तर आज आहे गुरुवार, कुठल्याही दिवशी करायचा नाही आहे. तर त्या गुरुवारच्या दिवशी अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल तरीही चालेल. गुरुवार कोणताही असो, पण गुरुवारच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे मोठ्यात मोठ्या समस्या, अडचणी, दुःख जे आहेत ना, तर ते दूर होतात. एवढा प्रभावी हा उपाय आहे. फक्त लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना संपूर्ण मनाने, संपूर्ण श्रद्धेने करा आणि पॉझिटिव्ह मनाने करा. म्हणजे बघा, मी हा उपाय करते आहे आणि त्याच्यामुळे माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे, असा तुम्ही मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून तुम्ही जर कुठलाही सेवा किंवा उपाय केले तर त्याचा 100% फायदा तुम्हाला होत असतो. आता उपाय बघूयात. गुरुवारी काय करायचं आहे आणि गुरुवारी केल्यावरच त्याची प्रचिती येते. तर गुरुवारी करण्यामागचं कारण असं आहे, गुरुवारचा दिवस आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची प्रगती येतेच. आणि गुरुवारचा दिवस हा श्रीहरी विष्णूंचा सुद्धा मानला जातो. तर त्यामुळे आपण जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीसुद्धा असते. तर त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारचाच उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदत असेल तर घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये असलेल्या सगळ्या समस्या, अडथळे दूर होतात. आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते सर्वांसाठी खुले होतात. तर सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. तुमचं जे काही नित्यकर्म आहे ते सगळं आटोपल्यानंतर, आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला रोजची देवपूजा करायची आहे, ठीक आहे. तुळशीची पूजा करायची आहे. देवांना पण धूप दीप, देवांना आंघोळ झाल्यानंतर, देवांची आंघोळ झाल्यानंतर देवाला धूप दीपाने ओवाळायचं आहे. तुळशीचीही पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. आता बघा, ती सुपारी जी आहे तर ती सुपारी शक्यतो वापरलेली सुपारी घ्यायची नाही आहे. आपण बऱ्याचशा पूजामध्ये गणपतीची सुपारी स्वरूपात स्थापना करत असतो. नवीन सुपारी आणा. सुपारी जी आहे ती स्वच्छ असली पाहिजे किंवा
आपल्या पूजेच्या साहित्यामध्ये पण एक्स्ट्रा सुपारी वगैरे असतात, तर ती तशी सुपारी घेऊ नका. नवीन सुपारी तुम्हाला आणायची आहे. ती किडलेली वगैरे नसावी. स्वच्छ सुपारी घ्यायची, ठीक आहे. वापरलेली सुपारी किंवा किडकी वगैरे खराब झालेली सुपारी घेतली ना, मग त्या उपायाचा आपल्याला फायदा होणार नाही. त्यानंतर बघा, सुपारी तुम्हाला घेतल्यानंतर गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे. म्हणजे आपण जे तांब्याचं ताट असतं, देवाच्या तांबड्या कलरचं जे ताम्हण असतं, तर त्यामध्ये ठेवायचे आहे. त्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या सुपारीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्हाला एक पेला आणि पळी किंवा तुम्ही जे अभिषेक पात्र जर तुमच्याकडं असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकतात. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि सुपारीवर तुम्हाला अगदी दूध आणि पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्हाला 3 वेळेस ते पाणी सुपारीवर टाकायचं आहे. पहिले बघा, पाण्यामध्ये दूध मिसळून त्या पाण्याने 3दा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. 3दा परत स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. नंतर ती सुपारी स्वच्छ पुसून तुम्हाला तुमच्या देवघरात ती सुपारी ठेवायची आहे. एखादा छोटासा चौरंग वगैरे असेल किंवा वस्त्र असेल त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरी पण चालेल. आणि तुम्हाला सुपारीला हळद अर्पण करायची आहे. हळद अर्पण करून, अक्षता अर्पण करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. कोणत्याही प्रकारची जर समस्या असेल, लग्न जमत नाही आहे किंवा आर्थिक समस्या असतील, तर त्या समस्या सुटण्यासाठी असा तुम्हाला सोपा उपाय करायचा आहे. म्हणजे समजा आता तुम्हाला अक्षता आणि हळद अर्पण केल्या, तर समजा तुमच्या आर्थिक समस्या असतील किंवा आजाराच्या काही समस्या असतील, तर रोज त्या सुपारीसमोर नमस्कार करून आपल्याला बोलायचं आहे की माझी अशी अशी समस्या आहे, ती समस्या देवा लवकर जाऊ दे, याच्यातून मला मार्ग मिळू दे, असं तुम्हाला रोज 7 दिवस त्या सुपारीसमोर करायचं आहे. म्हणजे अभिषेक पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि सुपारीला रोज तुम्हाला अक्षता आणि हळद अर्पण करून तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे. असं तुम्हाला रोज 7 दिवस करायचं आहे. म्हणजे अभिषेक करायचा आहे, सुपारी स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे. तुम्हाला तिला अक्षता हळद अर्पण करायचं आहे. नमस्कार करून मनापासून सुपारीला आपली जी काही प्रार्थना आहे, इच्छा आहे तर ती सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे. 7 दिवस संपूर्ण तुम्हाला कंटिन्यू ही पूजा करायची आहे. समजा महिलांचा मासिक धर्म वगैरे असेल, तर मासिक धर्म झाल्यानंतर त्या नंतरच्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करा. कारण काय होईल, तुम्ही सुरुवात केली, 1-2 दिवस झाले आणि मासिक धर्म आला तर सेवा फक्त 7च दिवस करायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खंड पडेल. तर त्यामुळे तुम्ही असं काही करण्यापेक्षा तुम्ही सगळं व्यवस्थित झाल्यानंतर पुढच्या गुरुवार जो येतो तर त्या दिवशी केलं तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला ती जी सुपारी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी, जिथे वारंवार कोणाचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी ठेवायची आहे. तुम्ही आज गुरुवार आहे, आज गुरुवारपासून तुम्ही 7 दिवस सेवा केली तर बुधवारी 7वा दिवस येतो, मग गुरुवार 8वा दिवस येतो, तर त्या 8व्या दिवशी ती सुपारी उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आणि सुपारी अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला सारखा कोणाचा हात लागणार नाही. तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून व्यवस्थित असं ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण व्यवस्थित ठेवा. आणि बघा, आर्थिक समस्यांसाठी, त्यानंतर घरामध्ये कुठल्याही प्रकारचे लग्नाबद्दल, नवरा बायकोचे काही भांडण, कोणत्याही समस्या असतील, त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गुरुवारीच करायचा आहे आणि गुरुवारी जसं मी तुम्हाला सांगितलं, अमावस्या पौर्णिमा असेल तरीसुद्धा श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावर घरावरती नेहमी राहील, की ज्यामुळे बघा, सुपारी स्वरूप आपण देवाची इथे सेवा केलेली आहे. आणि बघा, जेव्हा आपल्याला वाटतं की सुपारी घाण खराब होत आहे, तर त्यावेळेस ती तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आणि दुसरी सुपारी घेऊन तुम्ही पुन्हा हा उपाय करू शकता. अतिशय सोपा हा उपाय आहे. तुमच्या समस्या कितीही मोठ्या असतील तरी या एका उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. अतिशय सोपा आणि प्रभावी असा हा उपाय आहे. मनामध्ये कुठलीही शंका न आणता तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचं तुम्हाला 100% फळ मिळेल.
अत्यंत सोपा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. आज आहे गुरुवार, तर आजपासून तुम्ही या प्रभावी सेवेला सुरुवात करू शकता. धन्यवाद.